भा भारतवर्ष यामध्ये यांचा समावेश असायचा आणि या भारतवर्षाला भारतवर्ष हे नाव पडलं. प्रभुपादजी सांगतात, की विशेषतः ऋषभदेव महाराजांच्या मुलगा भरत यांच्या नावापासून या भारतवर्षाला भारतवर्ष हे नाव पडलं. आपण जर कोणत्या पूजेमधले मंत्र वगैरे व्यवस्थित ऐकले असतील प्रभुजीज, माताजीज, तर तुम्हाला दिसेल की ज्यावेळेस आपण आहुती अर्पण करतो, वेगवेगळ्या देवी-देवतांना किंवा आता पक्ष पंधरवाड्यामध्ये पितरांना पण, तर त्याच्यामध्ये जागेचं जे वर्णन होतं त्याचं जंबूद्वीप आणि ईला व्रतवर्ष. तर भारतवर्षाच्या अगोदर हा जो भारतवर्ष आहे, जे की अगोदर पृथ्वीवरचे सर्व देश त्याच्यामध्ये समाविष्ट होते, त्याला इलाव्रत वर्ष म्हटलं जायचं आणि नंतर भरत महाराज अ, ऋषभदेव महाराजांचे पुत्र यांच्या नावावरून या भागाला भारतवर्ष असं संबोधलं जाऊ लागलं. आणि पांडवांचा जो आपण फॅमिली ट्री पाहिलं, वंशावळ पाहिली, त्याच्यामध्ये पण भरत महाराज अच्छा दुष्यंत महाराजांचे जे पुत्र आहेत भरत, त्यांचं नाव येतं, ज्यांच्यापासून पुढे कुरुवंश पुढे वाढला. तर या भरत महाराजांचं वर्णन इथे भागवतामध्ये आहे. तर या भरत महाराजांविषयी असं सांगितलं जातं, की ते एवढे पराक्रमी होते, की लहान बालक असताना पण ते हिंस्त्र पशु जसे वाघ, सिंह किंवा हत्ती यांच्यासोबत पण विना कोणत्या शस्त्रास्त्रांशिवाय लढू शकायचे. तर परीक्षित महाराज जे आहेत, ते अशा दुष्यंत पुत्र भरत महाराजांसारखे सर्व दमन करणारे शूरवीर असतील. आणि आपण पाहतो भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी अर्जुनाला संबोधित करण्यासाठी भगवंत कृष्ण पण भारत हा शब्द वापरतात. तर जनरली वडिलांचा जो पुत्र आहे, ते वडिलांच्या नावामध्ये आकार टाकून पुत्राचं नाव संबोधलं येतं. जसं की भगवंत कृष्ण हे वसुदेव यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना वासुदेव असं संबोधलं जातं. त्याचप्रमाणे या भरत महाराजांच्या कुळामध्ये जन्म झालेला अर्जुन म्हणून त्याला भरत यांच्या कुळामध्ये जन्म झालेला म्हणून भारत या नावाने पण भगवंत बऱ्याच श्लोकांमध्ये संबोधतात. तर आपण श्लोक क्रमांक 21 ने पुढे जाऊ. कुणाला काही प्रश्न आहे? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की आज आपण ज्या श्लोकांवर चर्चा करणार आहोत, त्याच्यापैकी सर्वात पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, की वेगवेगळ्या व्यक्तींचं भरपूर वर्णन आहे. विशेषतः पांडवांचं आणि विशेषतः पांडवांमध्ये अर्जुनाबद्दल. तर कधी हे महत्त्वाचा मुद्दा आहे, की हरे कृष्णा. संजना माताजी, काही प्रश्न आहे तुमचा माताजी? हा, हरे कृष्ण प्रभूजी. हां. प्रभूजी, आता तुम्ही बोलले ना की इलावृत वर्ष सुद्धा भारताला नाव होतं, तर इलावृत वर्ष हे इला राजावरून होतं का? शोधावं लागेल मला माताजी, चेक करावं लागेल. पण अगोदरच्या तात्पर्यामध्ये आपण वाचलेलं, की भारतवर्षाच्या अगोदर ह्या ठिकाणाला इलाव्रत वर्ष म्हणून संबोधलं जायचं. पण त्यात त्यांची वंशावळ पाहावं लागेल आपल्याला. हो प्रभूजी, म्हणून हरे ठीक आहे. हरे कृष्ण. आणि मागच्या वेळेस मी अजून एक मुद्दा लक्षात आला, की मी पूजा माताजींना आणि रतिरूपा माताजींना जे चेक करायला सांगितलं होतं वंशावळ, चंद्रवंश आणि सूर्यवंश. पण नंतर माझ्या लक्षात आलं, की ते पहिल्या स्कंदामध्ये नाहीये. मोस्टली 9व्या स्कंदात आहे आणि त्या 9व्या स्कंदामध्ये पण जे सॉफ्ट कॉपी बुक्स आहेत, Kindle वगैरे, त्याच्यामध्ये तर ते वंशावळ देणं शक्य नाही. त्याच्यामुळं फिजिकल हार्ड कॉपी मला चेक करावी लागेल. तर मी मंदिरामध्ये एकदा इथे चेक करेल आणि आपल्या सगळ्यांना फोटो काढून देण्याचा प्रयत्न करेल. तर मी सांगत होतो, की अशा महान व्यक्तींचं वर्णन भागवतामध्ये इतक्या विस्तृतरित्या याच्यासाठी दिलेलं आहे, कारण त्या महान व्यक्तींचे जे महान गुण आहेत, ते भगवंतांच्या सेवेशी संबंधित आहेत. जसं की असं सांगितलं जातं भक्ती मार्गामध्ये, की मंदिरामध्ये कुणी महानमधील महान व्यक्ती जरी आला, की टाटा, बिर्ला, अंबानी किंवा पंतप्रधान किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणीही,
तरी अशा महान व्यक्तीचं पण जे गुणगान आहे, त्यांच्या भौतिक गुणांच्या द्वारे आपण भगवंतांच्या अर्च विग्रहासमोर करत नाही. तो एक वैष्णव सदाचाराचा एक भाग आहे, की कोणताही व्यक्ती असू दे, भौतिक संदर्भामध्ये किती पण महान असू द्या. परंतु त्या महान व्यक्तीचं गुणगान भगवंतांच्या समोर फक्त एकाच कारणासाठी केलं जाऊ शकतं आणि ते कारण म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये जर त्यांचं काही योगदान असेल, त्यांच्या महान गुणाचा, तर त्या सेवेबद्दल गुणगान, यशोगान केलं जाऊ शकतं. त्याच प्रकारे आपण आता अभ्यास करत आहोत, वाचत आहोत श्रीमद भागवत आणि श्रीमद भागवत हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. केवळ आणि केवळ शुद्ध भक्तीसाठीच हे बनवलेलं आहे पुस्तक आणि शुद्ध भक्ती शिकवण्यासाठीच याचं अ, याचं ध्येय आहे. तर अशा श्रीमद भागवतामध्ये अशा कोणत्या व्यक्तीचं वर्णन असू शकत नाही, ज्यांचं की असाधारण कर्तृत्व हे भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडलेलं नाहीये. केवळ आणि केवळ ते महान गुण भगवंतांच्या भक्तीमध्ये जर संबंधित असतील, तरच अशा महान व्यक्तींचा भागवतामध्ये उल्लेख आहे. त्याच्यामुळे कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, की भागवताला आपण जसे बाकीचे भौतिक पुस्तकं असतात, नॉव्हेल असू किंवा काल्पनिक ग्रंथ, काल्पनिक कथा असू, या प्रकारे नाही समजायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं ज्याच्याबद्दल विस्तारितरित्या वर्णन दिलंय, त्याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे, ही गोष्ट लक्षात आणली पाहिजे. भगवंतांच्या सेवेमध्ये शिकण्यासारखं काय आहे. तर श्लोक क्रमांक 21 कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. ध्व धन्वी नामग्रनीरेश धन्विनाम नामग्रणी अग्रणी एषा तुल्यश्चार्जुनयोर्द्वयोः तुल्यः च अर्जुनोदयो च अर्जुनोदयो हुताश इव दुर्धर्षः हुताश इव इव दूरदर्शः दुर्दशा समु समुद्र इव दुस्तरः. समुद्र इव समुद्रवधुस्तरः दुस्तर. हरे कृष्ण. कुणाला वाचायचं आहे प्रभुजीच माताजी? हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे. प्रभूजी साधेपणा वाचू. हा धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. येस माता. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद यांची जय. एक मिनिट. हा मुलगा श्रेष्ठ धनुर्धरामध्ये अर्जुनाच्या तोडीचा होईल. तो अग्नीसारखा असह्य आणि सागरासारखा अनुलग्य होईल. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. श्रील प्रभुपाद यांची जय. इतिहासात 2 अर्जुन होऊन गेले. एक एक कार्तवीर्य अर्जुन आणि दुसरा परीक्षितांचे पितामह. कार्तवीर्य अर्जुन हा हृदय देशाचा राजा होता. ते दोन्ही धनुर्विद्येतील प्रावीण्याविषयी प्रसिद्ध होते आणि बालक परीक्षित मोठेपणी युद्ध कौशल्यात त्यांच्या तोडीला होईल असे हे भविष्य आहे. पांडव अर्जुनाची माहिती येथे पुढे थोडक्यात दिली आहे. पांडव अर्जुन भगवद्गीतेतील एक श्रेष्ठ वीर हा महाराज पांडूचा पराक्रमी पुत्र. महाराणी कुंती देवी कोणाही एका देवाला आव्हान करू शकत असे. तिने इंद्राला आव्हान केले आणि त्यापासून अर्जुन हा एक पुत्र जन्मास आला. त्यामुळे अर्जुन हा स्वर्गराज इंद्राचाच अंश आहे. त्याचा जन्म फाल्गुन महिन्यात झाला, साधारणतः फेब्रुवारी मार्च मध्ये. म्हणून म्हणून त्याला फाल्गुनी हे नाव पडले. अर्जुनाच्या जन्मोत्सवाच्या प्रसंगी देव, गंधर्व, आदित्य, रुद्रगण, वसु, नाग, थोर ऋषी, अप्सरा अशा विश्वातील महत्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. त्यावेळी स्वर्गीय नृत्य गायन करून अप्सरांनी सर्वांना आनंदित केले. भगवान श्रीकृष्णाचे पिता आणि अर्जुनाचे मामा वसुदेव यांनी आपला पुरोहित कश्यप यांना अर्जुनाचे सर्व संस्कार करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून पाठवले. त्याचा नामकरण संस्कार शतशृंगातील ऋषींच्या उपस्थितीत झाला. त्याने 4 पत्न्यांशी विवाह केले. त्यांची नावे द्रौपदी, सुभद्रा, चित्रगंधा आणि उलुपी अशी आहेत. त्याच्यापासून त्यांना अनुक्रमे श्रुतकीर्ती, अभिमन्यू, बभ्रुवाहन आणि इरावाण असे 4 पुत्र झाले. विद्यार्थी दशेत त्याला अध्ययनासाठी गुरुवर्य द्रोणाचार्य यांच्या स्वाधीन केले होते. समवेत इतर पांडव आणि कौरवी होते.
आपल्या अभ्यासू वृत्तीने त्याने इतर सर्वांना मागे टाकले आणि आपल्या गुरुभक्तीने द्रोणाचार्याचे मन आकृष्ट करून घेतले. द्रोणाचार्य त्याला आपला पहिल्या क्रमांकाचा शिष्य मानित आणि आपली धनुर्विद्या त्याला देण्यात त्यांना अंतःकरणापासून आनंद होई. त्याची अभ्यासाची तळमळ इतकी तीव्र होती की तो रात्री सुद्धा धनुर्विद्येचा अभ्यास करीत असे. त्यामुळे द्रोणाचार्यांनी त्याला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर असल्याचे करण्याचे मनोमन निश्चित केले. लक्ष्यवेध करण्याची परीक्षा तो अतिशय उत्तम रीतीने उत्तीर्ण झाला आणि द्रोणाचार्य अत्यंत संतुष्ट झाले. मणिपूर आणि त्रिपुरा येथील आपण इथे थोडं पॉज घेऊ माताजी. हरे तर कृष्ण. हरे कृष्ण, धन्यवाद. तर आपण अर्जुनाबद्दल इथे यशोगान सांगितलेले आहे, जे की परीक्षित महाराजांचे स्वतःचे आजोबा आहेत. तर बऱ्याच जणांचा अर्जुनांच्या प्रती एक गैरसमज असतो. अर्जुन आणि कर्णाच्या कंपॅरिझन मध्ये किंवा अर्जुन आणि द्रोणाचार्यांचा तो कोण शिष्य होता ज्याचा अंगठा एकलव्याच्या बाबतीत पण गैरसमज असतात. एक गैरसमज हा आहे की द्रोणाचार्य हे अर्जुनाच्या बाबतीत पार्शियल होते का? असं अजिबात नाही. किंवा एकलव्याच्या बाबतीत त्यांनी अन्याय केला का? कारण बऱ्याच जणांना आजकाल आपण पाहतो, आता आहे का नाही माहित नाही, पण मी ज्यावेळेस विद्यार्थी दशेत होतो, तर आम्ही शिकत असताना हे एकलव्य स्वाध्यायमाला वगैरे पण खूप प्रसिद्ध होती. आणि त्या स्वाध्यायमालेच्या शीर्षकावरूनच असं जाणवायचं, की ज्या प्रकारे एकलव्याने द्रोणाचार्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवण्यासाठी नकार दिल्यानंतर कशाप्रकारे द्रोणाचार्यांची मूर्ती उभारून त्याद्वारे आणि त्यांना शिकवताना पाहून त्यांनी धनुर्विद्या ग्रहण केली आणि त्याच्यात प्रावीण्य प्राप्त केले. तर बऱ्याच जणांचा हा समज असतो, की आपण पण त्याचप्रमाणे गुरुनी जरी स्वीकार केलं नाही तरी आपण विद्या प्राप्त करू शकतो. पण एक महत्त्वाची जाणून घेण्याची गोष्ट ही आहे, की अगोदरच्या काळामध्ये जी विद्या दिली जायची, ती केवळ त्यांची भौतिक विद्या प्राप्त करण्याची जी पात्रता आहे, ती पात्रता जाणून नव्हती दिली जायची. तर त्या विद्येचा वापर करण्यासाठी तो व्यक्ती सक्षम आहे का नाही, ते पण ओळखलं जायचं. ज्या प्रकारे एकलव्याने ती धनुर्विद्यामध्ये तर तो प्रवीण झाला, पण कशासाठी वापरली त्यांनी ती धनुर्विद्या? एका निष्पाप कुत्र्याच्या तोंडामध्ये बाण मारण्यासाठी, जे की खूप मोठं शूरवीर कार्य नाहीये. आणि हे कारण, ही गोष्ट द्रोणाचार्यांनी हेरली, की या विद्येचा चुकीचा वापर झाला आहे आणि चुकीचा वापर भविष्यात पण होऊ शकतो. आणि विशेषतः एकलव्याबद्दल हे पण सांगितलं जातं, की तो अशा विशिष्ट प्रकारच्या जे नोमॅडिक ग्रुप्स म्हणतो त्याच्यामधून होते, जे की त्यावेळचे जे प्रस्थापित राजे होते कुरु वंशाचे, त्यांना पण जुमानायचे नाही किंवा रिबेलियस टाइपचे जे म्हणतो आपण. तर या 1-2 कारणांमुळे द्रोणाचार्यांनी हे हेरलं, की हा व्यक्ती भौतिकदृष्ट्या जरी कॉम्पिटंट असेल, तरीही या धनुर्विद्येचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी या व्यक्तीकडून आता पण झालेला आहे आणि भविष्यात पण होऊ शकतो. आणि ते टाळण्यासाठी द्रोणाचार्यांनी त्याला अंगठा मागितला. अशाच प्रकारे अ, कर्णाच्या बाबतीत पण आपण पाहतो, की एका गुरूंकडून कर्णाने एक विद्या प्राप्त केली, खोटं हे सांगून, की मी अ, ब्राह्मण ह्याच्यामध्ये आहे, कुळामधला आहे. परंतु नंतर एका विशिष्ट घटनेमुळे त्या गुरूंना कळालं, की कशाप्रकारे हे खोटं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी कंसाला जी कंस म्हणत आहे, कर्णाला जी विद्या दिली, त्या बाबतीत सांगितलं, की ज्यावेळेस त्याला खरीच गरज असेल, त्यावेळेस ती विद्या कामी येणार नाही. तर सांगण्याची गोष्ट अशी, की आपण कर्णाबद्दल विस्तृतरित्या मागच्या वेळेस चर्चा केलेली, की कशाप्रकारे भौतिक महान गुण कितीतरी असेल, तरी भागवत सांगतं, की जर भगवंतांच्या भक्तीमध्ये तो व्यक्ती नसेल, तर हे सगळे भौतिक गुण म्हणजे त्यांचं काही व्हॅल्यू, त्यांचं काही व्हॅल्यू राहत नाही. आपण श्लोक पाहिलेला का, यस्यास्ति भक्तिर्भगवती अकिंचना
सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरा अथ एव अभक्तस्य कुतो महद्गुण मनोरथेन सतो धावतोभी. की एखादा व्यक्ती जर भक्तीमध्ये असेल, स्वाभाविकतः त्या व्यक्तीमध्ये अशा भौतिकवादी व्यक्तीमध्ये जो की अभक्त आहे, महान गुण कुठून येणार? कारण काही महान गुण जरी असतील, तरी त्याचा उपयोग चुकीच्या कारणासाठी होण्याची खूप गाढ शक्यता आहे, जर तो व्यक्ती भक्तीमध्ये नसेल तर. त्याच्यामुळे ही ह्या सर्व पात्रांची महानता समजून घ्यायला पाहिजे, की नाहीतर आता पण असे काही-काही ऑथर्स, असे काही-काही लेखक आहेत आणि आपण त्यांचं नाव घेण्याचं टाळू, बाहेरच्या जगामध्ये, ज्यांनी की पुस्तकं लिहिलेत कर्णाचं गुणगान करण्यामध्ये. तर केवळ काल्पनिक हे म्हणून किंवा मनाचं मनोरंजन म्हणून लोकांना आवडू शकतं. पण सांगण्याची गोष्ट अशी की भगवंतांनी स्वतः त्याला सुधारण्याचा आणि त्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण हे सगळं कळून पण कर्णाने भगवंतांना शरण गेला नाही. तर आपण पुढे जाऊ. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीज, माताजीज या सर्व पात्रांवर? की कशाप्रकारे द्रोणाचार्यांना अर्जुन शिष्य म्हणून जो आवडायचा, तो केवळ त्याच्या धनुर्विद्यामध्ये प्रवीणतेमुळे नाही, तर त्या धनुर्विद्या वापरण्यासाठी, योग्य प्रकारे वापरण्यासाठी जे गुण पाहिजे श्रेष्ठ स्तरावरचे, ते गुण पण अर्जुनामध्ये होते. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीज, माताजी? हरे कृष्ण. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. रेश्मा माताजी कंटिन्यू करा. हरे कृष्ण. मणिपूर मणिपूर आणि त्रिपुरा येथील राजघराणी म्हणजे अर्जुन पुत्र बब्रुवाहनाचे वंशज होत. एकदा द्रोणाचार्य मगरीच्या दाढेत सापडले होते. अर्जुनाने त्यांना त्यातून सोडवले. त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी त्याला ब्रह्मशीर या नावाचे अस्त्र दिले. महाराज द्रुपद यांचे द्रोणाचार्याशी शत्रुत्व होते. द्रोणाचार्याच्या आज्ञेवरून अर्जुनाने त्याला पकडून द्रोणाचार्यासमोर आणले. द्रुपदाच्या नियंत्रणातील अहिच्छत्र नगराला अर्जुनाने वेढा घातला आणि ते नगर जिंकून घेऊन द्रोणाचार्यांना दिले. ब्रह्मशीर अस्त्राचे गुप्त मंत्र द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सांगितले होते. अर्जुनानेही द्रोणाचार्यांना आश्वासन दिले होते की पुढे मागे आपणा दोघातच वैर्य आले तर अगदी अपरिहार्य झाल्याविना आपण हे अस्त्र सोडणार नाही. यावरून आचार्यांना पुढील कुरुक्षेत्रावरील युद्धाची पूर्वकल्पना आली. त्या युद्धात द्रोणाचार्य अर्जुनाच्या विरुद्ध पक्षात होते. अर्जुनाने द्रोणाचार्याच्या वतीने राजा द्रुपदांचा पराभव केला होता. तरी त्याने आपली कन्या द्रौपदी या तरुण प्रतिस्पर्ध्यास देण्यास ठरवले. परंतु त्याने जेव्हा ऐकले की लाक्षागृहात अर्जुनाचा जळून मृत्यू झाला, खोटीच होती ती वार्ता, तेव्हा त्यांची एक प्रकारे निराशा झाली. म्हणून त्याने द्रौपदीचे स्वयंवर मांडले आणि वर छताला टांगलेल्या माशाच्या डोळ्याचा वेध घेण्याचा पण लावला. ही युक्ती अशासाठी होती, केवळ अर्जुनालाच तो पण जिंकता येणं शक्य होते आणि द्रुपदाची ही युक्ती पूर्ण यशस्वी ठरून त्याने आपली तेवढीच सुपात्र कन्या अर्जुनास दिली. अर्जुनाचे भाऊ पांडव त्यावेळी दुर्योधनाशी झालेल्या तहाप्रमाणे अज्ञातवासात होते. स्वयंवराच्या वेळी अर्जुन आणि त्यांचे हे बंधू ब्राह्मणाच्या वेशात तेथे आले होते. तेव्हा सर्व क्षत्रियांनी हे पाहिले की द्रौपदीने आपला पती म्हणून एका ब्राह्मणाच्या गळ्यात माळ घातली. तेव्हा श्रीकृष्णांनी बलरामांना त्यांची खरी ओळख करून दिली. त्याची आणि उलुपीची भेट हरिद्वार येथे झाली आणि नागलोकातील या कन्येला त्याला आकृष्ट करून घेतले. त्यातून इरावाण यांचा जन्म झाला. याचप्रमाणे त्याची आणि मणिपूरची राजकन्या चित्रगंधा यांची भेट झाली. त्यातून बब्रुवाहनाचा जन्म झाला. श्रीकृष्णाची भगिनी हरे कृष्ण चित्रांगदा चित्रांगदा यांची भेट झाली. त्यातून बब्रुवाहनाचा जन्म झाला. श्रीकृष्णाची भगिनी सुभद्रा ही दुर्योधनाला द्यायची असे बलरामांच्या मनात होते. पण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सहाय्य केले आणि त्या योगे अर्जुनाने सुभद्रेचे हरण केले. युधिष्ठिरांचेही याविषयी श्रीकृष्णाशी एकमत होते आणि त्यामुळे सुभद्रेचे अपहरण होऊन तिचे अर्जुनाशी लग्न झाले. सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू हा परीक्षितांचा जन्म पित्याच्या विधानानंतर झाला. अर्जुनाने
खांडव वन जाळून अग्नीला संतुष्ट केले. प्रसन्न झालेल्या अग्नीने त्याला एक अस्त्र दिले. अर्जुन खांडव वन जाळू लागल्यानंतर इंद्राला राग आला आणि त्याने देवांच्या सहाय्याने त्याला आव्हान देऊन मोठे युद्ध केले. परंतु त्यात त्यांचा पराजय झाला. इंद्र पराभूत होऊन स्वर्गाला परतले. अर्जुनाने मयासुरालाही अभय दिले आणि त्या मयासुराने अर्जुनाला देवदत्ती या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या मौल्यवान शंख दिला. त्याप्रमाणे इंद्रदेवाकडून अर्जुनाला अनेक अस्त्रे मिळाली, कारण इंद्र त्यांच्या पराक्रमात संतुष्ट होता. मगधाचा राजा आपण हरे इथे कृष्ण पॉज घेऊ माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण. तर अर्जुनाचं एक नाव जे प्रसिद्ध आहे ते आहे धनंजय. तर धनंजय ज्यावेळेस पांडवांना वनवासात जावं लागलं दुर्योधनाच्या कपटी स्वभावामुळे, तर कृष्णाला ही गोष्ट माहिती होती की भविष्यामध्ये पांडवांचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि पांडवांचा हक्क मिळवून देण्यापेक्षा मोठी गोष्ट धर्माचं राज्य स्थापन करण्यासाठी पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध होणं हे निश्चित आहे, होणार आहे. आणि यामुळे पांडव ज्यावेळेस वनवासात होते अज्ञातवासाच्या अगोदर, त्यावेळेस अर्जुनाला भगवंतांनी स्वर्गलोकामध्ये पाठवलं आणि आपण पाहतो की कशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे श्रेष्ठ देवता होते, जसे की इंद्रदेव स्वतः, जे की अर्जुनाचे पिता आहेत. कुंती देवींनी इंद्रदेवाकडून अर्जुनाची पुत्रप्राप्ती केली. अर्जुनाला प्राप्त केलं पुत्र म्हणून. आणि बाकीचे देव आहेत जसं अग्नी आहे आणि पुढे आपण वाचणार आहोत शिवजी पण आहेत, भगवान शंकर पण आहेत. यांच्याकडून पण अर्जुनाने वेगवेगळे महान अस्त्र प्राप्त केले. तर अशा प्रकारे तो केवळ धनुर्विद्येमध्ये ह्या जगातच महान नव्हता, तर त्याची यशोकीर्ती, यशोगान हे स्वर्गलोकापर्यंत पण पोहोचलं होतं. आणि मायासुराला पण जसं की खांडव जंगल पूर्ण भस्म करून अग्निदेवाला आहुती दिली अर्जुनाने, त्यांना प्रसन्न केलं. आणि मायासूर पण ज्यावेळेस अर्जुनाला शरण आला, त्यावेळेस मायासुराला पण अर्जुनाने संरक्षण दिले आणि त्याच्याकडून देवदत्त हा शंख प्राप्त झाला. हा माताजी पुढे. हरे कृष्ण. मगधाचा राजा जरासंध यांचा पराजय करण्यात महाराज युधिष्ठिरांना यश आले नाही. तेव्हा अर्जुनाने त्याला सर्व प्रकारे आश्वस्त केले आणि अर्जुन, भीम आणि भगवान कृष्ण स्वतः असे तिघे जरासंध वधाकरता मगधाकडे निघाले. प्रत्येक सम्राटाचे राज्याभिषेक झाल्यानंतर इतर सर्व राजांना आपल्या अंकित करून घ्यायचे असते. त्याच अनुसरून सर्व राजांना आपल्या अधीन करून घेण्यासाठी अर्जुन जेव्हा बाहेर पडले, तेव्हा त्याने कालिंद देश प्रथम जिंकला आणि राजा भगदत्ताला आपल्या अंकित करून घेतले. त्यानंतर त्याने अंतगिरी, उलुकपूर आणि मोदापूर अशा राज्यातून भ्रमण करून त्यातील राजांना आपल्या अधीन करून घेतले. काही प्रसंगी त्याने अत्यंत उग्र तपश्चर्या केली आणि पुढे इंद्रदेवाने त्यास वरही दिले. भगवान शंकरानेही त्यांच्या शक्तीची परीक्षा घ्यायची वाटली आणि एका वनवासी किराताच्या रूपाने ते त्याचसमोर प्रकट झाले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. शेवटी शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या खऱ्या स्वरूपात त्याला दर्शन दिले. अर्जुनाने अत्यंत नम्रतेने त्यांची प्रार्थना केली आणि प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना पाशुपत्रास्त्र दिले. इतरही निरनिराळ्या देवी देवतांकडून त्यांना अनेक अस्त्रे मिळवली. त्याला यमराजाकडून दंडास्त्र, वरुणाकडून पाशास्त्र आणि स्वर्गाचा भांडारी कुबेर यास इंद्रांची इच्छा होती चंद्रलोकाच्याही पलीकडे असलेल्या आपल्या इंद्रलोकात, आपल्या स्वर्ग साम्राज्यात त्याने यावे. तेव्हा अर्जुन तेथे पोहोचला, तेव्हा तेथील रहिवासी देवांनी त्याचे हार्दिक स्वागत केले आणि इंद्राच्या स्वर्गसभेत त्याला सत्कार करण्यात आला. नंतर त्याची इंद्रदेवाशी भेट झाली, तेव्हा इंद्राने त्याला आपले वज्र दिले. एवढेच नव्हे तर त्याला स्वर्गातील सैनिकी विद्या आणि संगीतही शिकवले. एका अर्थाने इंद्र हाच अर्जुनाचा खरा पिता होता. त्या कारणाने इंद्र स्वर्गातील प्रसिद्ध सौंदर्य सम्राज्ञी उर्वशी हिला अर्जुनाकडे पाठवून त्याने अप्रत्यक्षपणे मनोरंजन करू इच्छित होता.
स्वर्गातील गणिका अप्सरा अतिशय कामसक्त असतात. उर्वशी अर्जुनासारख्या बलदंड मानवाशी संग करण्यास अत्यंत उत्सुक होती. ती त्याच्या प्रासादात गेली आणि तिने आपली इच्छा प्रकट केली. अर्जुनाने ती समोर येताच आपले डोळे मिटून घेतले आणि आपल्या निष्कलंक शीलाचे रक्षण केले. त्याने तिच्या कुरुवंशाची माता असे संबोधले आणि आणि कुंती, माद्री आणि इंद्रपत्नी शचीदेवी यांच्या श्रेणीत बसवले. अहो, तिला सांगा ना. निराश होऊन उर्वशीने त्या शाप दिला आणि ती परतली. त्या स्वर्गलोकात विख्यात ऋषी लोमश यांच्याशी त्याची भेट झाली आणि त्याची युधिष्ठिराच्या संरक्षणाविषयी त्यांची प्रार्थना केली. पांडवांशी आपण वैरभावा हरे आपण कृष्ण. इथे पॉज घेऊ माताजी. तर इथे आपण बघतो की अर्जुन ज्यावेळेस एकदा स्वर्गलोकात गेलेला असताना कशाप्रकारे इंद्रानी पण अर्जुनाचं खूप छान स्वागत केलं आणि त्याला वेगवेगळ्या संगीत कला आणि युद्धकला पण शिकवल्या आणि शस्त्रास्त्र पण दिली. यामध्ये उर्वशीचा उल्लेख आहे जी की इंद्राच्या अप्सरांपैकी प्रमुख अप्सरांपैकी एक आहे. तर आपण पांडवांच्या कुळ वंशावळीमध्ये आपण पाहिलं, की कशाप्रकारे पुरुरवा हे एक महान राजा होऊन गेले, ज्यांच्यापासून महाराज पुरू आणि त्यांच्यापासून नंतर महाराज कुरू आणि महाराज कुरू नंतर पांडवांचं कुटुंब नंतर पुढे वाढलेलं आहे. तर ह्या पुरुरवा महाराज जे अर्जुनाचे पूर्वज होऊन गेले, ते उर्वशी संबंधित त्यांचं म्हणजे खूप आसक्त होते आणि त्यांची कथा भागवतामध्ये पुढे आपण अभ्यास करू. पुढच्या स्कंदांमध्ये येईल. परंतु ज्या स्वर्गातल्या अप्सरा असतात, की त्यांचं एक विशेषतः हे असते, की कोणत्याही एका व्यक्तीसोबत संबंधित असताना पण त्यांचं जे त्यांचं जे पावित्र्य आहे, व्हर्जिनिटी आहे, ते पावित्र्य हे पावत नाही, संपत नाही. त्याच्यामुळे उर्वशीला अशी अपेक्षा होती, की जरीही पुरुरवा अर्जुनाच्या पूर्वज यांच्यासोबत माझं नाव संबंधित असलं, की अर्जुन हा महान क्षत्रिय असल्यामुळे तो मला स्वीकारेल. परंतु अर्जुन त्याचं कॅरेक्टर, त्याचं जे चारित्र्य भागवत सांगतं, एवढं महान होतं, की आपल्या पूर्वजांची पत्नी असल्यामुळे त्यांनी उर्वशीला आपल्या बाकीच्या ज्या गुरुपत्नी वगैरे आहेत, इंद्राची पत्नी सचीदेवी किंवा स्वतःची माता कुंती देवी, माद्री देवी यांच्या स्तरावर उर्वशीला मानलं आणि त्यांना आपले आदर प्रणाम अर्पण केला. परंतु उर्वशीला याचा राग आला आणि त्याच उर्वशीने दिलेल्या शापामुळे अज्ञातवासात असताना 1 वर्षासाठी अर्जुनाला बृहन्नला नावाच्या तृतीय पंथीच्या रूपामध्ये राहावं लागलं. तर त्याचा पुढे उल्लेख होईल. पुढे कंटिन्यू करा माताजी. हरे कृष्ण. पांडवांशी वैरभावाने वागणारा त्यांचा चुलत भाऊ दुर्योधन हा जेव्हा गंधर्वाच्या तावडीत सापडला तेव्हा त्याला वाचवावे म्हणून त्याने दुर्योधनाला सोडून देण्याची गंधर्वांना विनंती केली. पण गंधर्वांनी ऐकले नाही, म्हणून त्यांच्याशी युद्ध करून त्याने दुर्योधनास सोडवले. सर्व पांडव अज्ञातवासात होते तेव्हा विराटाच्या दरबारात जो नपुंसक म्हणून राहिला, तेथे त्याला बृहन्नला म्हणण्यात येत असे आणि तेथे विराट कन्या उत्तरा हिचा संगीत शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तीच उत्तरा पुढे त्याची सून झाली. राजा विराटाचा पुत्र उत्तर त्याच्या वतीने तो बृहन्नलेच्या रूपातच लढला आणि त्या अज्ञात अवस्थेतच त्याने कौरवांचा पराजय केला. त्याची सर्व गुप्त शस्त्रे एका शमी झाडाच्या टोलीत सुरक्षित ठेवण्यात आली आणि राजपुत्राला ती काढून आणण्यास त्याने आज्ञा केली. नंतर पुढे त्याने व त्याच्या भावांचेही खरे स्वरूप उघड झाले. विराट आणि कौरव यांच्या युद्धात अर्जुनही होता ही गोष्ट द्रोणाचार्यांना नंतर कळाली. पुढे कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाने कर्ण आणि इतरही अनेक मोठ्या सेनापतींचा वध केला. त्या कुरुक्षेत्रातील लढाईनंतर द्रौपदीची 5ही मुले मारणाऱ्या अश्वत्थामाला ही त्याचे शासन केले. नंतर सर्व बंधू मिळून भीष्मदेवांच्या भेटीस गेले. केवळ अर्जुनासाठी म्हणून कुरुक्षेत्रातील रणभूमीवर भगवान श्रीकृष्णाने गीतेतील थोर दार्शनिक उपदेश पुन्हा एकदा सांगितला.
कुरुक्षेत्रातील रणांगणावरील त्यांची अद्भुत पराक्रमाची कृत्ये महाभारतात अतिशय विस्तृतपणे सांगितली आहेत. पुढे मात्र मणिपूर येथे त्यांचा पुत्र बब्रुवाहन यासकडून त्याचा पराभव होऊन तो बेशुद्ध पडला आणि उलुपीने त्याला वाचवले. भगवान श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर ही वार्ता अर्जुनानेच युधिष्ठिरापर्यंत आणली. अर्जुन पुन्हा एकदा द्वारकेस गेला तेव्हा श्रीकृष्णाच्या सर्व स्त्रिया त्याच्याजवळ शोक करू लागल्या. तेव्हा अर्जुनाने त्यांना वसुदेवांसमोर नेले आणि त्या सर्वांचे सांत्वन केले. नंतर पुढे जेव्हा वसुदेवांचे निधन झाले तेव्हा श्रीकृष्ण उपस्थित नसल्याने अर्जुनानेच त्याचे अथर्व देही पार पाडले. ते संपूर्ण अर्जुन कृष्ण स्त्रियांना घेऊन जेव्हा इंद्रप्रस्थाकडे परत येत होता तेव्हा त्याचवर आक्रमण झाले आणि आपल्या संरक्षणात स्त्रियांचे तो संरक्षण करू शकला नाही. शेवटी व्यासदेवांच्या सांगण्यावरून हे सर्व बंधू महाप्रस्थानासाठी निघाले. मार्गात आपल्या भावाच्या सांगण्यावरून अर्जुनाने त्यांची सर्व शस्त्रास्त्रे आता निरुपयोगी निरर्थक म्हणून सोडली आणि एका जलाशयात बुडवली. हरे कृष्ण. सादर. धन्यवाद. 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 श्रीला प्रभुपाद की जय. तर अशा प्रकारे अर्जुनाचे पूर्ण जीवनाचं संक्षिप्तमध्ये समरी दिलेली आहे श्रीला प्रभुपादजींनी, की कशा प्रकारे अर्जुन हा एवढा मोठा महान योद्धा होता आणि चारित्र्याने पण महान होता. तर कशा प्रकारे विराट राजाच्या सभेमध्ये बृहन्नला नावाच्या नपुंसक तृतीयपंथीय रूपामध्ये अर्जुन ज्यावेळेस राहत होता, डान्स टीचर, नृत्य शिक्षिका म्हणून, आणि ज्यावेळेस विराट राजाचा मुलगा उत्तर याच्यावर दुर्योधनाने आणि त्याच्या पूर्ण सैन्याने आक्रमण केले, त्यावेळेस उत्तर हा युद्धामध्ये जाण्यासाठी पण तयार नव्हता, परंतु एक क्षत्रिय म्हणून अर्जुनाने त्याला विरोध केला, युद्ध न लढता तसंच पळ काढण्यासाठी. आणि अर्जुन जो की बृहन्नलेच्या रूपामध्ये सारथ्याची भूमिका निभावत होता उत्तरसाठी, त्याने त्या युद्धामध्ये दुर्योधन आणि कुरु बाजूच्या सर्व योद्ध्यांना सिंगल हँडेडली एकट्याने पराभूत केले. आणि त्यावरूनच पांडवांची ओळख ही उघड झाली की अर्जुनाशिवाय दुसरा कोणताही योद्धा हे करण्यासाठी समर्थ नव्हता. तर त्यावरून कळालं की हा नक्की अर्जुन असला पाहिजे. आणि तीच उत्तर याची बहीण महाराज विराट यांची मुलगी पुढे चालून अर्जुनाची सून झाली अभिमन्यूच्या पत्नीच्या रूपामध्ये, आणि तीच उत्तरा परीक्षित महाराजांची आई आहे. तर अशा प्रकारे अर्जुनाच्या संबंधित हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक. हरे कृष्ण. प्रभूजी. हा प्रभूजी. याचा एक जो उल्लेख आहे की दुर्योधनाला गांधर्वांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी बरोबर त्याने युद्ध केलं अर्जुनाने, हम्म. आणि त्याच्या बदल्यात मग त्यांनी दुर्योधनाने त्यांना एक वचन दिलं होतं ना, की तुला कधी गरज पडली तर माझ्याकडून काहीतरी होईल, तुला मदत होईल म्हणून. मग त्याचा उपयोग त्यांनी ते 5 बाण जे भीष्मांचे होते ते मागण्यासाठी त्यावेळेला केला, अशी एक म्हणजे आपण ह्याच्यात ऐकली. तर ते 5 बाण घेतल्याचा जो उल्लेख मी ऐकलाय प्रभूजी, की आपण जसं मागच्या वेळेस चर्चा केली की युद्ध सोडून ज्यावेळेस अतिथी बनून एकमेकांच्या कॅम्पमध्ये हे क्षत्रिय जायचे, त्यावेळेस त्यांचा आदर सत्कार वैदिक संस्कृतीप्रमाणे अशा प्रकारे व्हायचा की असं सांगितलंय वैदिक संस्कृतीत की शत्रू जरी घरी आला तरी विसरून जावं की आपण एका शत्रूच्या घरी आलो, इतकं चांगल्या प्रकारे त्याचा आदर सत्कार स्वागत करावं. तर प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये किंवा प्रभुपादांच्या क्लासेसमध्ये हे ऐकलेलं आहे की दुर्योधनाने अशाच प्रकारे अतिथी म्हणून अर्जुनाचं स्वागत केलं आणि त्याला हे ऑफर केलं की हे अर्जुना, काय पाहिजे तुला,
हे युद्ध थांबवू का मी? का तुला राज्य पाहिजे का राज्य पण देण्यासाठी मी तयार आहे. तर तसं पाहायला गेलं तर त्या 5 बाणांच्या पुढे म्हणजे राज्य हे त्याच्यापेक्षाही कितीतरी श्रेष्ठ होतं. पण एक क्षत्रिय म्हणून अर्जुनाला ते युद्ध नको हे सांगायचं नव्हतं आणि भगवंतांनी जो कोणता प्लॅन त्याला सांगितला होता, की ते 5 बाण घेऊन येण्यासाठी, त्यावरच अर्जुन हा फर्म राहिला. पण सांगण्याचा उद्देश हा, की ती जी संस्कृती होती, की आपल्या घरात आलेले अतिथी मग तो शत्रू का असेना, परंतु त्याला पूर्ण संरक्षण द्यायचे आणि त्याला व्यवस्थित प्रकारे आदर सत्कार आणि चॅरिटी दान पण द्यायचे. तर त्या तत्त्वाच्या आधारावर दुर्योधनाने ते देऊ केले प्रभूजी. ओके. ठीक अरे आहे. हरे कृष्ण आणि दुर्योधनाशिवाय आपण मागच्या वेळेस अजून एका अशा आसुरिक प्रवृत्तीच्या व्यक्तीचं उदाहरण सांगितलेलं जरासंधाचं. जरासंध जे की कंसाचे सासरे होते. त्यांच्याकडे भीष्म नाही, भीम, अर्जुन आणि कृष्ण हे ज्यावेळेस ब्राह्मणाच्या रूपात गेले, तर जरासंधाला कळालं, की हे तिन्ही ब्राह्मणाच्या रूपात आलेले आहेत. आणि हे ब्राह्मण नाहीयेत, क्षत्रिय आहेत. कृष्ण, अर्जुन आणि भीमसेन आहेत. आणि तरीही जरासंधाने त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना चॅरिटी, दान देण्यासाठी तो तयार झाला. हे माहिती असूनही, की हे कृष्ण, अर्जुन आणि भीमसेन आहेत आपले शत्रूच्या रूपात आहेत म्हणून. ठीक आहे प्रभूजी? हां, हरे किरण कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 22. मृगेंद्र इव विक्रांतो मृगेंद्र इव इव विक्रांतो विक्रांतो निश्चेव्यो हिमवानिव निश्चेव्यो निश्चेव्यो हिमवान् हिमवानिव इव तितिक्षुर्व सुदेवासौ तितुष इव सहिष्णुः पीतराविव सहिष्णुपीत इतरा इव. हरे कृष्ण. तर आता अर्जुनाचा वेगवेगळ्या प्रकारच्या दुसऱ्या महान प्राणीमात्रांसोबत तुलना ब्राह्मण करत आहेत. तर गुणगान, यशोगान करण्यासाठी. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच, माताजीच? अंजना माताजी. हो प्रभूजी वाचू. हा. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हे मूल सिंहासारखे पराक्रमी होईल, तसेच हिमालय पर्वताप्रमाणे सर्वांना आश्रय घेण्याजोगे होईल. हे पृथ्वीप्रमाणे क्षमाशील आणि माता पितरांप्रमाणे सहनशील होईल. तात्पर्य: एखादी व्यक्ती आपल्या शत्रूचा पाठलाग करण्यात खंबीर असते तेव्हा तिला सिंहाची उपमा दिली जाते. म्हणून व्यक्तीने घरी कोकरासारखे आणि बाहेर पाठलाग करताना सिंहासारखे असावे. सिंह एकदा एखाद्या पशुच्या पाठी लागला की तो त्यास कधी सोडत नाही. तद्वत एखाद्या राज्य प्रमुखाप्रमाणे दुराचारी लोकांचा पाठलाग सोडू नये. हिमालय पर्वत सर्व प्रकारच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे असंख्य गुहा आहेत, फळांचे अगणित वृक्ष आहेत, पेय जलाचे उत्तमोत्तम झरे आहेत. ज्या माणसाजवळ ऐहिक समृद्धी नाही त्याने या पर्वताचा आश्रय घ्यावा. त्याला हवे ते सर्व तिथे मिळेल. भौतिकवादी आणि परमार्थवादी अशा दोघांनाही या पर्वताच्या आश्रयापासून लाभ घेता येईल. या अवनीतलावर राहणाऱ्या रहिवाशांकडून कितीतरी प्रकारची पीडा होत असते. आधुनिक काळात तर लोकांनी पृथ्वी तलावर अण्वस्त्रांचे स्फोट करवायस आरंभ केला आहे. तरीही वसुधा हे सर्व सोसून आपल्या पुत्रांना, या रहिवाशांना क्षमा करते आहे. मुले विविध प्रकारच्या खोड्या करीत असतात आणि आई वडील त्यांचे सगळे अपराध सहन करतात. आदर्श राजा ठाई सर्व चांगले गुण वसत असतात. राजा परीक्षित मोठा झाल्यावर अशा सर्व सद्गुणांनी परिपूर्ण असेल असे त्याच्या संबंधी भाकी तेथे वर्तविले आहे. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे परीक्षित महाराजांचं यशोगान करण्यासाठी वेगवेगळ्या प्राणीमात्रांसोबत तुलना केलेली आहे. सर्वात अगोदर प्रभुपादजी सांगत आहेत, की भागवत सांगत आहे, की परीक्षित महाराज हे कशा प्रकारे सिंहासारखे पराक्रमी होईल. तर या बाबतीत प्रभुपादजी खूप महत्वाची इथे एक ओळ लिहित आहेत, की व्यक्तीने इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वन शुड बी लाइक अ लायन आउटसाइड अँड लाइक अ लॅम्ब विदिन डिव्होटी सर्कल. तर लॅम्ब याचा अर्थ आहे एका शेळीचं जे छोटं पिल्लू असतं, कोकरू, त्याच्यासारखं, की बाहेरच्या जगामध्ये भक्ताने सिंहासारखे असावे. याचा अर्थ काय? की ज्यावेळेस
आपल्या भक्तीचा डिग्निटी म्हणजे मान जपण्याची, स्वाभिमान जपण्याची ज्यावेळेस जिम्मेदारी असेल किंवा भगवंतांच्या प्रती किंवा भगवंतांच्या भक्तांची जी डिग्निटी, जो मान-सन्मान आहे, तो जपण्याची ज्यावेळेस जिम्मेदारी असेल, त्यावेळेस व्यक्तीने एकदम सिंहासारखं राहायला पाहिजे, की भगवंतांच्या बाबतीत स्वतःला कुणी काही भलं-बुरं काही सांगितलं, अपमान केला, तर एक भक्त हा तो निमूटपणे सहन करतो. परंतु भगवंतांच्या प्रती किंवा भगवंतांच्या भक्तांच्या प्रती जर कुणी अपराध केला, तर तो शांत राहायला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे महान राजाचं वर्णन प्रभुपादजी सांगतात इथे भागवतामध्ये, की कशाप्रकारे दुराचारी लोकांना शासन करणं, त्यांना दमन करणं, त्यांना शिक्षा देणं, हे पण एका क्षत्रियाचं कार्य आहे आणि विशेषतः परीक्षित महाराजांच्या बद्दल हे कार्य आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस आता पुढच्या काही अध्यायामध्ये येईल, की ज्यावेळेस कलिपुरुषाने एका गायीचा वध करण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला, परीक्षित महाराज कशाप्रकारे त्या कलिपुरुषाला पण शासन करण्यासाठी, ठार मारण्यासाठी लगेच तयार झाले होते. आणि त्यावेळेस त्या गायीच्या प्रार्थनेमुळं आणि तो कलिपुरुष शरण आल्यामुळे परीक्षित महाराजांनी नंतर त्याला संरक्षण दिलं. तर अशा प्रकारे परीक्षित महाराज एका सिंहासारखे शूर होते आणि त्याच प्रकारे ते भक्तांच्या समोर, भक्तांच्या संगतीमध्ये कसे पूर्णपणे नम्र होते. जसं की आपण पाहतो 16 वर्षांचे शुकदेव गोस्वामी ज्यावेळेस परीक्षित महाराजांच्या अंतिम समयी तिथे आले, एक चक्रवर्ती सम्राट म्हणून रिटायर होऊन पण परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना वयाने लहान असून पण एवढं मानाचं पद व्यासासन अर्पण केलं. श्रीमद भागवतम त्यांच्याकडून ऐकण्यासाठी तयार झाले. अशा प्रकारे ते महान होते आणि हिमालयाबद्दल सांगितलंय, की कशाप्रकारे हे जे महान पर्वत आहे, ज्यांचा उल्लेख शास्त्रामध्ये पण केलेला आहे, ते केवळ आध्यात्मिक प्रगतीसाठीच नाही, तर आध्यात्मिक आणि भौतिक सस्टेनन्सला आपण मराठीत काय म्हणतो? स्वतःचं जीवनमान राखण्यासाठी, जीवन चालवण्यासाठी जे काही आवश्यक गोष्टी आहेत, फळ असू, रूट्स म्हणजे रूट्सला आपण काय म्हणतो? मुळं असू, कंदमुळं असू, अशा प्रकारच्या आणि स्वच्छ पाणी असू, अशा प्रकारच्या सर्व लागणाऱ्या जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची तिथे व्यवस्था भगवंतांनी करून दिलेली आहे. त्याच्यामुळं असा व्यक्ती ज्याला आध्यात्मिक प्रगती करायची आहे, परंतु ऐहिक जीवनामध्ये गोष्टी चालवण्यासाठी ज्याच्याकडे काही धनसंपत्ती वगैरे नाहीये, त्याने पण अशा महान पर्वतांचा आश्रय घेऊ शकतो. जेणेकरून ह्या जगामध्ये राहण्यासाठी आवश्यक गोष्टी पण तिथे पुरवल्या जातील आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पण तिथे सोयीस्कर आहे. आणि त्याचप्रमाणे परीक्षित महाराजांचं अजून एका गुणाचं यशोगान केलेलं आहे, त्यांची सहनशीलता. तर कृष्णा पुस्तकामध्ये श्रील प्रभुपादजी एक वाक्य लिहितात, की "वन्स advancement in Krishna consciousness is decided based on his ability to tolerate provoking situation." तर प्रोव्होकिंगचा अर्थ आहे, की उकसवणाऱ्या उकसवणाऱ्याला अजून कोणता शब्द आहे प्रभूजीच माताजीच मराठीमध्ये? उकसवणाऱ्या माहिती आपल्या सगळ्यांना गोष्ट? ट्रिगर करणारी. हरे कृष्ण. शब्द माहिती का हा सगळ्यांना? हो हो हो. प्रभूजी. तर अशी कोणती ट्रिगर करणारी किंवा उकसवणारी जरी वेळ असेल, जरी सर्कमस्टन्सेस आजूबाजूची परिस्थिती असेल, तरीही असा व्यक्ती जो की चिडत नाही किंवा लगेच परेशान होत नाही किंवा स्वतःचा बॅलन्स सोडत नाही, असा व्यक्ती म्हणजे खरा कृष्ण भक्तीमध्ये प्रगत श्रेष्ठ स्तरावरचा भक्त आहे. आणि परीक्षित महाराजांबद्दल असं सांगितलं गेलंय. आपण बघतो की असे परीक्षित महाराज ज्यांच्या की एका छोट्याशा चुकीमुळे ज्यावेळेस ते तहानेने आणि भुकेने व्याकुळ होते, त्या व्याकुळतेमध्ये झालेल्या छोट्याशा चुकीमुळे इमॅच्युअर असा ब्राह्मणपुत्र शृंगी याने अशा चक्रवर्ती सम्राटांना मृत्यूदंडाचा खूप मोठी शिक्षा दिली. आणि स्वतः त्या ब्राह्मण पुत्राच्या वडिलांनी म्हणजे शमीक ऋषींनी पण ही गोष्ट चुकीची मानली, की मुलाकडून खूप मोठी चूक झालेली आहे, की हा जो अपराध आहे एवढा मोठा अपराध नव्हता, की अशा पूर्ण
राज्याच्या लोकांचं जीवन आध्यात्मिक आणि भौतिक जीवन ज्यांच्यावर अवलंबून आहे, अशा चक्रवर्ती सम्राटांना माझ्या इमॅच्युअर अशा अपात्र मुलाने शाप दिला त्यांना मृत्यूदंडाचा. तर भागवत सांगतो की परीक्षित महाराजांना शक्य होतं आपल्या कृष्ण भक्तीच्या प्रगतीच्या जोरावर ह्या शापाला या शापाचा प्रतिकार करण्याची जरूर क्षमता होती त्यांच्यावर. आणि भागवत सांगतं की असे परीक्षित महाराज ज्यांना की आईच्या उदरामध्ये साक्षात भगवंतांनी स्वतः वाचवलं ब्रह्मास्त्रापासून, अशा परीक्षित महाराजांना निश्चित शक्य होतं या शापापासून पण स्वतःचं संरक्षण करणं. परंतु त्यांनी केलं नाही आणि सहनशीलतेने भगवंतांची इच्छा आहे असं समजून त्यांनी तो शाप स्वीकारला आणि मृत्यूदंड पण स्वीकारला. 7 दिवसात येणारा मृत्यू स्वीकारला. त्याच्यामुळे त्यांचं पण यशोगान इथे भागवतामध्ये केलंय की कशाप्रकारे ते सहनशील होते पृथ्वीप्रमाणे. कशामुळे पृथ्वीप्रमाणे? असं सांगितलं जातं की पृथ्वी ह्या जगामध्ये इतके मोठे-मोठे डोंगर आहेत, मोठे-मोठे वृक्ष आहेत, अवाढव्य इमारती आहेत. परंतु या सर्वांचं वजन, या सर्वांचं लोड पृथ्वी सहन करू शकते. परंतु पृथ्वी जे पापमय लोक आहेत, अशा लोकांच्या पापी लोकांचं जो भार आहे, तो सहन करणं पृथ्वीसाठी अवघड आहे. परंतु अशी स्थिती असून पण पृथ्वी या सगळ्या गोष्टींना जीवन जगण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व सपोर्ट करते. त्याच प्रकारे पृथ्वीची जशी सहनशीलता आहे, त्याच प्रकारे परीक्षित महाराजांसारख्या महान भक्ताची सहनशीलता इथे सांगितली आहे. आणि पृथ्वीसोबतच आई-वडिलांची पण उपमा दिली. ज्या प्रकारे आई-वडील आपल्या खोडकर मुलाचे अपराध सगळे सहन करतात, त्याच प्रकारे परीक्षित यांच्यासारखे महान राजर्षी पण या त्यांच्या राज्यातल्या सर्व प्राणीमात्रांना, केवळ मनुष्यांनाच नाही, संरक्षण द्यायचे आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ करायचे. तर 23व्या श्लोकाचं तात्पर्य मोठं आहे, प्रभुजीज माताजीज. तर तो मोस्टली आपण पुढच्या वेळेला श्लोक क्रमांक 23 पासून सुरुवात करू. मानसिक संतुलन, बीइंग इक्विपॉइज्ड. मानसिक संतुलन म्हणजे कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये स्वतःचं बॅलन्स, स्वतःचं संतुलन बिघडू न देणं. या बाबतीत पुढच्या श्लोकामध्ये परीक्षित महाराजांची तुलना होईल त्यांचे जे आजोबा आहेत युधिष्ठिर महाराज त्यांच्यासोबत. आणि आपण विस्तारितरित्या पुढच्या वेळेस पाहू. पण एक उदाहरण माझ्या लक्षात आलं युधिष्ठिर महाराजांचं आणि त्यांच्या मानसिक संतुलनाचं, की आपण ज्यावेळेस शाळेत होतो, प्रभुजीज माताजीज, मी तरी ज्यावेळेस शाळेत होतो, इंग्रजीमध्ये आम्हाला एक धडा होता, यक्षाज क्विज. मला वाटतं 10वीला असतानाच होता, की म्हणजे यमराजांनी विचारलेले प्रश्न. आणि कशाप्रकारे एकदा पांडव वनवासामध्ये असताना एका जलाशयाच्या शेजारी जलाशयामध्ये पाणी पिण्यासाठी गेले. परंतु ह्या यक्षाने यमराजांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय तिथून पाणी पिणं हे परवानगी नव्हती. आणि एकामागून एक भीमसेन, अर्जुन, नकुल आणि सहदेव या 4ही जणांना, ज्यांना युधिष्ठिर महाराजांनी पाठवलेलं पाणी आणण्यासाठी, ते मूर्छित होऊन पडले. आणि तशा स्थितीत पण आपण पाहतो की युधिष्ठिर महाराज कसं शांततेने त्यांनी समजून घेतले यमराजाचे प्रश्न आणि त्यांचे योग्य असे उत्तर देऊन यमराजांना त्यांनी प्रसन्न केलं. आणि भगवंत पण भगवद्गीतेमध्ये हा जो गुण आहे संतुलनाचा गुण, तो खूप विशेषत्वाने त्याच्यावर जोर देतात. तर याच्याविषयी आपण पुढच्या वेळेस चर्चा करू विस्तारामध्ये. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीज माताजीज? मंजरी माताजी. हाँ, मुझे पूछना था। प्रणाम प्रभु। धन्यवाद हाँ, प्रभुजी. यस प्रणाम। माताजी. हरे कृष्ण। हरे लास्ट 2-3 सेशन से पहले आपने श्रीमद् भागवतम की जयंती की डेट बताई थी, तो आप मुझे फिर से बता सकते हैं? हाँ, भद्र पूर्णिमा। तो एक अच्छा। चीज आप याद रखिए, भद्र पूर्णिमा अगर आप सर्च करेंगे माताजी तो आपको मिल जाएगा. कारण ही जी तिथी आहे ती प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या तारखेला जवळपास हाँ, त्याच महिन्यामध्ये
हा नाही बरोबर आहे. म्हणजे मला ती डेट नकोय, तिथीच हवी होती. भाद्रपद पौर्णिमा ना, मला कन्फर्म करायचं होतं. हा, भद्र हा पौर्णिमा. हा, ओके ओके ओके. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? भाद्रपद पौर्णिमा नव्हे ना? भद्र पौर्णिमा प्रभूजी. भद्र पौर्णिमा. अच्छा. हा हा. हरे हरे कृष्ण. ते एकच आहे ना प्रभूजी, भद्र आणि भाद्रपद? असेल माहित नाही, पण आपण रेफर करताना वैष्णव कॅलेंडर मध्ये भद्र पौर्णिमा म्हणून आहे. मराठी कॅलेंडरचं माझं ज्ञान आहे फार तोडकं आहे माताजी. तो त्याच्यामुळे चुकीचं काही सांगायला नको. तोडकं नाही, तोकडं आहे. तोकडं आहे. ठीक आहे. तर भद्र पौर्णिमा ही तिथी आहे ती. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजी? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. प्रतिरूपा माताजी, एकदा रेकॉर्डिंग बंद करा एकदा. हो हो.